विद्यार्थी बालमित्रांनो नमस्कार। सेकंड चॅप्टर आपण पॅरलल लाईन अभ्यासत आहोत। त्यातील थेरम आणि काही सम आपण मागील वेळेस अभ्यासलेले आहेत। यानंतर पुढील सम आपण आता अभ्यासणार आहोत। 6/23 क्वेश्चन नंबर पेज नंबर 23 क्वेश्चन नंबर 6 या समची मी इथे फिगर ड्रॉ केलेली आहे। तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये क्वेश्चन पाहिजे आहे। इन फिगर इफ लाइन क्यू पॅरलल लाइन आर, लाइन क्यू पॅरलल लाइन आर म्हणजे ह्या दोन लाइन तुम्हाला पॅरलल त्यांनी दिलेली आहे। लाइन पी इज देअर ट्रान्सव्हर्सल आणि ही जी पी आहे ही त्यांची ट्रान्सव्हर्सल तुम्हाला त्यांनी दिलेली आहे। अँड इफ ए इक्वल टू 80 डिग्री म्हणजे हा जो ए अँगल आहे ह्या एचं मेजर तुम्हाला 80 डिग्री त्यांनी दिलेले आहे। फाइंड द व्हॅल्यू ऑफ एफ अँड जी आणि तुम्हाला एफ आणि जी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली आहे। बघा, लाइन क्यू पॅरलल लाइन आर अँड लाइन पी इज देअर ट्रान्सव्हर्सल हे क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलेले आहे। आणि एचं मेजर जे आहे ह्या एचं मेजर तुम्हाला 80 डिग्री त्यांनी दिलेले आहे। एचं मेजर 80 डिग्री आहे। आणि मग आपण लिहिताना काय लिहिणार बघा, लाइन क्यू पॅरलल लाइन आर अँड लाइन पी इज देअर ट्रान्सव्हर्सल, लाइन क्यू पॅरलल लाइन आर अँड लाइन पी इज देअर ट्रान्सव्हर्सल। देअरफॉर हा अँगल आणि हा अँगल हे जे अँगल आहेत हे अल्टरनेट अँगल आहे आणि हे एक्सटेरियर अँगल आहे। म्हणजे अल्टरनेट एक्सटेरियर अँगल आणि अल्टरनेट एक्सटेरियर अँगल हे कॉन्ग्रंट असतात। म्हणजे जी ची व्हॅल्यू तुमची ए बरोबर येणार आहे आणि ए ची व्हॅल्यू तुम्हाला 80 त्यांनी दिलेली आहे। म्हणजे आपण लिहिताना जो अँगल आपल्याला माहित नाही तो पहिला लिहायचा, म्हणजे जी आपल्याला माहिती नाही अँगल जी इक्वल टू अँगल ए इक्वल टू 80 डिग्री। या एचं मेजर तुम्हाला त्यांनी 80 डिग्री दिलेलं आहे। म्हणजे याचा अर्थ असा का अँगल जी इक्वल टू अँगल ए इक्वल टू 80 डिग्री, अँगल जी इक्वल टू अँगल ए इक्वल टू 80 डिग्री याला रिझन अल्टरनेट एक्सटेरियर अँगल्स। म्हणजे आपल्याला जी ची व्हॅल्यू मिळाली। आता तुम्हाला त्यांनी एफ ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली। अँगल एफ आणि जी या दोघांचा आपण विचार जर केला तर ही स्ट्रेट लाईन आली आणि स्ट्रेट लाईन आली तर हे अँगल इन अ लिनियर पेअर होतात आणि अँगल इन अ लिनियर पेअर असेल तर त्यांची ॲडिशन 180 असते। म्हणजे अँगल एफ प्लस अँगल जी स्ट्रेट लाईन आली बघा, अँगल एफ प्लस अँगल जी इक्वल टू 180, अँगल एफ प्लस अँगल जी इक्वल टू 180 डिग्री, अँगल इन लिनियर पेअर। एफ ची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही, एफ तसाच लिहिला, प्लस जी ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 80 इक्वल टू 180। आपल्याला एफ ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणजे हा 80 पलीकडे येऊन जायचा। देअरफॉर अँगल एफ इक्वल टू 180 मायनस 80, 180 मधून 80 मायनस करायचं आहे आणि हे मायनस केलं का तुम्हाला 100 मिळतं। याचा अर्थ अँगल एफ इक्वल टू 100 डिग्री। म्हणजे आपल्याला जी ची पण व्हॅल्यू मिळाली आणि एफ ची पण व्हॅल्यू मिळाली। अशा प्रकारे हा सम आपण सॉल्व्ह करू शकतो। देन नेक्स्ट क्वेश्चन 4/23 या क्वेश्चनची फिगर मी इथे ड्रॉ केलेली आहे। क्वेश्चन मी रीड करतो। इन फिगर मेजर ऑफ सम अँगल्स आर शोन, इन फिगर मेजर ऑफ सम अँगल्स शोन यूजिंग द मेजर्स फाइंड द मेजर ऑफ अँगल एक्स अँड अँगल वाय अँड हेन्स शो दॅट लाइन एल पॅरलल लाइन एम। या फिगरमध्ये तुम्हाला काही मेजर दिलेले आहेत अँगलचे। फॉर एक्झाम्पल इथे 130 दिलाय, इथे 50 दिलेला आहे आणि यावरून तुम्हाला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली। आणि अजून तुम्हाला त्यांनी विचारलंय का लाइन एल आणि लाइन एम ह्या पॅरलल लाइन आहेत या आपल्याला प्रूव्ह करायला सांगितले। मग आपण या टू अँगलचा आपण जर विचार जर केला, अँगल एक्स अँड अँगल 130 डिग्री हे अपोजिट अँगल आहेत आणि अपोजिट अँगल कॉन्ग्रंट असतात, व्हर्टिकली अपोजिट अँगल। म्हणजे एक्सची व्हॅल्यू तुमची 130 येणार आहे। त्याचप्रमाणे वाय आणि 50 डिग्री हे सुद्धा व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत, म्हणजे वायची व्हॅल्यू तुमची 50 डिग्री येणार आहे। त्याला रिझन आपलं काय येणार तर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स कॉन्ग्रंट असतात। मी ते स्टार्टिंगला लिहिणार बघा, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रंट। देअरफॉर अँगल एक्स इक्वल टू 130 डिग्री, अँगल एक्स इक्वल टू 130 डिग्री अँड अँगल वाय इक्वल टू 50 डिग्री आणि वायची व्हॅल्यू आली तुमची 50 डिग्री। त्याच्यानंतर आपण हा अँगल आणि हा अँगल ह्या दोन अँगलचा आपण जर विचार केला तर हे इंटेरियर अँगल आहेत। ह्या इंटेरियर अँगलचे आपण ॲडिशन करूया
म्हणजे एक्स आणि 50 डिग्रीचे ॲडिशन किती येते ते बघूया. अँगल एक्स प्लस 50 डिग्री, अँगल एक्स प्लस 50 डिग्री इक्वल टू एक्सची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 130 प्लस 50 आहे तसाच, म्हणजे 130 प्लस 50 अँगल एक्स प्लस 50 डिग्री इक्वल टू अँगल एक्सची व्हॅल्यू आहे 130 आणि 50 आहे तो तसाच. देअरफॉर अँगल एक्स प्लस 50 डिग्री इक्वल टू 180 डिग्री. आणि मग अँगल एक्स आणि अँगल एक्स आणि 50 डिग्रीचा अँगल जो आहे या दोघांची ॲडिशन तुमची 180 येते. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल या दोघांची ॲडिशन 180, म्हणजे इंटेरियर अँगलची ॲडिशन 180 येते. आणि इंटेरियर अँगलची ॲडिशन जर 180 येत असेल तर ह्या टू लाईन ज्या असतात ह्या टू लाईन पॅरलल असतात. याला आपण म्हणतो इंटेरियर अँगल टेस्ट. इंटेरियर अँगल टेस्ट. इंटेरियर अँगलची ॲडिशन 180 असेल तर लाईन पॅरलल असतात, याला आपण म्हणतो इंटेरियर अँगल टेस्ट. आणि मग आपण इथे लिहिले बघा, अँगल एक्स प्लस 50 डिग्री इक्वल टू 180 डिग्री आपल्याला मिळालं. अँगल एक्स अँड 50 डिग्री आर इंटेरियर अँगल्स. हे इंटेरियर अँगल्स आहे फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल. या ट्रान्सव्हर्सलमुळे ते तयार झालेले आहेत ऑफ लाईन एल अँड एम. ऑफ लाईन एल अँड एम. देअरफॉर लाईन एल पॅरलल लाईन एम, म्हणजे लाईन एल आणि लाईन एम ह्या पॅरलल आहेत आणि याला आपण रिझन देणार आहोत इंटेरियर अँगल टेस्ट. नेक्स्ट क्वेश्चन 5/23. क्वेश्चनची फिगर मी ड्रॉ केलेली आहे. क्वेश्चन रीड करतो बघा. लाईन ए बी पॅरलल लाईन सी डी पॅरलल लाईन ई एफ, म्हणजे या 3 लाईन पॅरलल तुम्हाला दिलेल्या आहेत. अँड लाईन क्यू पी इज देअर ट्रान्सव्हर्सल. ही लाईन क्यू पी त्यांची ट्रान्सव्हर्सल तुम्हाला त्यांनी दिलेली आहे. इफ वाय इज टू झेड, म्हणजे वाय आणि झेड हे जे अँगल आहेत ह्या अँगलचा रेशो तुम्हाला दिला आहे 3:7, म्हणजे अँगल वाय इज टू झेड इक्वल टू 3:7 क्वेश्चनमध्ये तुम्हाला त्यांनी दिलेले आहे. देन फाइंड द मेजर ऑफ अँगल एक्स, आणि तुम्हाला अँगल एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायला त्यांनी सांगितलेली आहे. बघा, अँगल वाय इज टू अँगल झेड इक्वल टू 3:7. हा रेशो तुम्हाला वाय आणि झेड अँगलचा दिलेला आहे 3/7. आणि मग हा जो रेशो दिल्यामुळे याचे आपल्याला कॉमन मल्टिपल काय करावं लागेल, काहीतरी मानावे लागेल. लेट द कॉमन मल्टिपल ऑफ द गिवन रेशो बी एम. या रेशोचा कॉमन मल्टिपल आपण काय केला आहे, एम मानलेला आहे. देअरफॉर अँगल वाय इक्वल टू 3m अँड अँगल झेड इक्वल टू 7m. या दोघांना mm ने मल्टिप्लाय करायचे. देअरफॉर अँगल वाय इक्वल टू 3m अँगल झेड इक्वल टू 7m. आता लाईन ए बी पॅरलल लाईन ई एफ, आपण याचा विचार करूया. म्हणजे ही मिडलची जी लाईन आहे ही मिडलची लाईन आपण सोडून देणार आहोत. बघा, अँगल लाईन ए बी पॅरलल लाईन ई एफ, आणि ही त्यांची आपण जर ट्रान्सव्हर्सल मानली तर अँगल झेड आणि अँगल एक्स हे अल्टरनेट अँगल होतात. आणि अल्टरनेट अँगल जर असेल तर ते इक्वल असतात, कारण ह्या लाईन पॅरलल आहे. लाईन पॅरलल तर अल्टरनेट अँगल कॉन्ग्रंट, याला आपण म्हणतो अल्टरनेट अँगल थिअरम. अल्टरनेट अँगल थिअरम म्हणजे एक्सची व्हॅल्यू झेड बरोबर तुम्हाला मिळणार आहे. इथे लिहिले बघा मी, लाईन ए बी पॅरलल लाईन ई एफ, लाईन ए बी पॅरलल लाईन ई एफ अँड लाईन क्यू पी इज देअर ट्रान्सव्हर्सल. लाईन क्यू पी त्यांची ट्रान्सव्हर्सल तुम्हाला दिलेली आहे. देअरफॉर अँगल एक्स इक्वल टू अँगल झेड. अँगल एक्सची व्हॅल्यू अँगल झेड बरोबर येणार आहे आणि झेडची व्हॅल्यू आपण वरती इथे लिहिलेली आहे 7m. आणि याला रिझन आलं अल्टरनेट अँगल थिअरम. अल्टरनेट अँगल थिअरम. आता ही सेकंड लाईन आपण विसरलो होतो, आता ही लाईन विसरायची. म्हणजे परत ही लाईन आणि ही लाईन पॅरलल झाली, म्हणजे लाईन ए बी पॅरलल लाईन सी डी आणि क्यू पी इज देअर ट्रान्सव्हर्सल. तर हे जे 2 अँगल आहेत हे 2 अँगल होतात इंटेरियर अँगल. आणि हे इंटेरियर अँगल मग सप्लिमेंटरी राहणार आहे, म्हणजेच यांची ॲडिशन 180 येणार आहे. म्हणजे अँगल एक्स प्लस अँगल वाय इक्वल टू 180 डिग्री. बघा, लाईन ए बी पॅरलल लाईन सी डी, लाईन ए बी पॅरलल लाईन सी डी अँड लाईन क्यू पी इज देअर ट्रान्सव्हर्सल. देअरफॉर अँगल एक्स प्लस अँगल वाय इक्वल टू 180. इंटेरियर अँगल थिअरम. 2 पॅरलल लाईनला एखादी लाईन जर इंटरसेक्ट करत असेल, म्हणजे ती जर ट्रान्सव्हर्सल असेल तर इंटेरियर अँगलची ॲडिशन 180 असते. याला आपण म्हणतो इंटेरियर अँगल थिअरम. आणि मग आता व्हॅल्यू पुट करूया. एक्सची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, एक्सची व्हॅल्यू म्हणजेच झेडची व्हॅल्यू म्हणजेच 7m प्लस वायची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 3m. 7m प्लस 3m इक्वल टू 180 डिग्री.
7 आणि 3 चे ॲडिशन झाली 10. 10m इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर आता हा 10 तिकडे जर गेला तर तो डिवाइड होणार आहे, म्हणजे m इक्वल टू 180 डिग्री अपॉन 10. 0 0 गेला. देअरफॉर m इक्वल टू 18. m इक्वल टू 18. आणि आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली त्यांनी. आणि मग अँगल x इक्वल टू 7m आहे. अँगल x इक्वल टू 7m इक्वल टू 7 इंटू m ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 18. ती ब्रॅकेटमध्ये आपण 18 लिहिली आणि 18 7 जा 126. याचा अर्थ असा का अँगल x ची व्हॅल्यू तुम्हाला 126 येते. नेक्स्ट सम 3/23, पेज नंबर 23, क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन मी रीड करतो. प्रूव्ह दॅट if a line is perpendicular to one of the two parallel lines, if a line is perpendicular to one of the two parallel lines, then it is perpendicular to the other line also. बघा क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय दिले का, if a line perpendicular to one of the two parallel lines, म्हणजे टू पॅरलल लाईन्स दिल्यात आणि ह्या टू पॅरलल लाईनला ही एक लाईन जी आहे ही लाईन दिलेली आहे ट्रान्सव्हर्सल आणि ती या एका लाईनला काय करते परपेंडिक्युलर आहे, तर ही लाईन सेकंड लाईनला पण परपेंडिक्युलर आहे असं आपल्याला प्रूव्ह करायचं. हे थिअरमच्या स्वरूपातलं स्टेटमेंट आहे, त्याच्यामुळे आपल्याला गिवन टू प्रूव्ह याप्रमाणे जायचं. आता दिलेल्या माहितीप्रमाणे आपण फिगर पहिली ड्रॉ करूया. इफ अ लाईन इज परपेंडिक्युलर टू वन ऑफ द टू पॅरलल लाईन्स, म्हणजे टू पॅरलल लाईन्स, ह्या टू पॅरलल लाईन आहे आणि ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. ही ट्रान्सव्हर्सल M आणि N ह्या पॉईंटमध्ये त्यांना इंटरसेक्ट करते आणि ही जी लाईन आहे PQ ही AB ला परपेंडिक्युलर आहे आणि तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे का ही PQ लाईन CD ला पण परपेंडिक्युलर आहे असं आपल्याला प्रूव्ह करायचं. आणि मग आपल्याला गिवनमध्ये लिहावं लागेल लाईन AB पॅरलल लाईन CD, ह्या टू लाईन पॅरलल आहेत. line PQ intersect line AB at a point M and line CD at a point N. बघा गिवन मध्ये लाईन AB पॅरलल लाईन CD, लाईन AB पॅरलल लाईन CD, ट्रान्सव्हर्सल PQ intersect line AB in point M and line CD in point N पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. आणि लाईन PQ ही AB ला परपेंडिक्युलर आहे. लाईन PQ परपेंडिक्युलर लाईन AB हा पार्ट तुमचा गिवन मध्ये गेलेला आहे आणि तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे का ही जी लाईन PQ आहे लाईन PQ CD ला पण परपेंडिक्युलर आहे. म्हणजे टू प्रूव्ह लाईन PQ परपेंडिक्युलर लाईन CD, लाईन PQ परपेंडिक्युलर लाईन CD हे आपल्याला प्रूव्ह करायचं. मग यासाठी आपण देणार आहोत प्रूफमध्ये लाईन PQ लाईन AB ला परपेंडिक्युलर आहे. लाईन PQ परपेंडिक्युलर लाईन AB हे तुम्हाला गिवनमध्ये त्यांनी दिलेलं आहे, त्याच्यामुळे आपण इथे गिवन लिहिणार. आणि ही लाईन या लाईनला परपेंडिक्युलर झाल्यामुळे हा अँगल इथे 90चा भरणार आहे. देअरफॉर अँगल PMB इक्वल टू 90 डिग्री, म्हणजे हा अँगल तुमचा 90 डिग्रीचा झाला. हे झालं तुमचं फर्स्ट स्टेटमेंट. त्याच्यानंतर लाईन AB पॅरलल लाईन CD आणि ही आपण त्यांची ट्रान्सव्हर्सल घेणार आहोत. आणि ही जर ट्रान्सव्हर्सल विचारात घेतली तर हा अँगल आणि हा अँगल हे टू अँगल जे आहे ते करस्पॉन्डिंग अँगल आहेत. आणि टू पॅरलल लाईनला जर थर्ड लाईन इंटरसेक्ट करत असेल तर हे तयार होणारे जे करस्पॉन्डिंग अँगल आहे ते करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट असतात. म्हणजे MND हा अँगल आणि PMB हा अँगल हे दोन्ही अँगल तुमचे कॉन्ग्रंट होणार आहे. याला आपण रिझन देणार करस्पॉन्डिंग अँगल थिअरम. म्हणजे लाईन AB पॅरलल लाईन CD, लाईन AB पॅरलल लाईन CD and line PQ is their transversal, line PQ is their transversal. Therefore angle MND equal to angle PMB याला रिझन आलं करस्पॉन्डिंग अँगल थिअरम, करस्पॉन्डिंग अँगल्स थिअरम. खाली MND तसंच इक्वल टू PMB ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे बघा 90 डिग्री. पुटिंग 1 म्हणजे अँगल MND इक्वल टू 90 डिग्री. MND अँगल 90चा झाला याचा अर्थ ही PQ लाईन CD ला परपेंडिक्युलर झाली. देअरफॉर लाईन PQ परपेंडिक्युलर लाईन CD आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं.
याचाच अर्थ असा की इफ अ लाईन इज परपेंडिक्युलर टू वन ऑफ द टू पॅरलल लाईन, इफ ए लाईन इज परपेंडिक्युलर टू टू पॅरलल लाईन्स, त्यातील एकीला परपेंडिक्युलर आहे. इफ अ लाईन इज परपेंडिक्युलर टू वन ऑफ द टू पॅरलल लाईन्स, वन ऑफ द टू पॅरलल लाईन्स, देन इट इज परपेंडिक्युलर टू अदर ऑल्सो, आणि ही लाईन या सेकंडला सुद्धा परपेंडिक्युलर आहे. अशा प्रकारे आपण हा प्रूफ देऊ शकतो. देन नेक्स्ट क्वेश्चन 7/23. त्या क्वेश्चनची फिगर मी इथे ड्रॉ केली. क्वेश्चन मी रीड करतो. इन फिगर इफ लाईन ए बी पॅरलल लाईन सी एफ, लाईन ए बी पॅरलल लाईन सी एफ म्हणजे ह्या टू लाईन तुम्हाला पॅरलल त्यांनी दिलेल्या आहेत. लाईन बी सी पॅरलल लाईन ई डी, लाईन बी सी पॅरलल लाईन ई डी ह्या टू लाईनसुद्धा पॅरलल आहेत. देन प्रूव्ह दॅट अँगल ए बी सी इक्वल टू अँगल एफ डी. देन प्रूव्ह दॅट अँगल ए बी सी हा अँगल इक्वल टू अँगल एफ डी ई हा अँगल, म्हणजे हे दोन अँगल तुम्हाला कॉन्ग्रंट दाखवायला त्यांनी सांगितलेले आहेत. इक्वल आहेत, कॉन्ग्रंट आहे एकच. बघा क्वेश्चनमध्ये तुम्हाला ह्या टू लाईन पॅरलल दिल्यात, ह्या टू लाईन पॅरलल दिल्यात, आणि तुम्हाला विचारलं आहे अँगल ए बी सी इक्वल टू अँगल एफ डी, म्हणजे हे दोन अँगल तुम्हाला कॉन्ग्रंट दाखवायचे, इक्वल दाखवायचे. आता लाईन ए बी पॅरलल लाईन सी एफ, ए बी आणि सी एफ पॅरलल आहे आणि त्यांची मी ही ट्रान्सव्हर्सल घेणार आहे. म्हणजे लाईन ए बी पॅरलल लाईन सी एफ, लाईन ए बी पॅरलल लाईन सी एफ अँड लाईन बी सी इज देअर ट्रान्सव्हर्सल, and line BC is their transversal. Therefore, angle ABC equal to angle BCD. Angle ABC equal to angle BCD. कारण हे अल्टरनेट अँगल होतात आणि टू पॅरलल लाईनला ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करत असेल तर हे जे अँगल असतात हे अँगल अल्टरनेट अँगल होतात आणि अल्टरनेट अँगल कॉन्ग्रंट होतात. याला आपण रिझन देतो अल्टरनेट अँगल्स थिअरम. अल्टरनेट अँगल्स थिअरम म्हणजे हे दोन अँगल तुमचे कॉन्ग्रंट झाले. बघा लाईन ए बी पॅरलल लाईन सी एफ, लाईन ए बी पॅरलल लाईन सी एफ अँड लाईन बी सी इज देअर ट्रान्सव्हर्सल. देअरफॉर अँगल ए बी सी इक्वल टू अँगल बी सी डी. त्याला इक्वेशन आपण 1 म्हटलं अल्टरनेट अँगल्स थिअरम. आता ह्या टू लाईन पॅरलल घ्यायच्या आणि ही ट्रान्सव्हर्सल घ्यायची, म्हणजे लाईन बी सी पॅरलल लाईन ई डी, line BC parallel line ED and line PF is their transversal. ही PF आपण ट्रान्सव्हर्सल घेतली तर या ठिकाणी हा अँगल आणि हा अँगल हे येतात करस्पॉन्डिंग अँगल, आणि टू पॅरलल लाईनला ही लाईन इंटरसेक्ट करत असेल ते करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट असतात. म्हणजे अँगल एफ डी ई इक्वल टू अँगल बी सी डी, म्हणजे हा अँगल इक्वल झाला. त्याला मी म्हटलं इक्वेशन 2. याला रिझन आलं करस्पॉन्डिंग अँगल्स थिअरम. आता इक्वेशन 1 आणि 2 पहा. पहिलं स्टेटमेंट तुमचं हे आहे आणि सेकंड हे आहे. यांच्या आर एच एस आपण विचारात जर घेतल्या अँगल बी सी डी म्हणजे आर एच एस इक्वल आहे. जेव्हा आर एच एस इक्वल होतात तेव्हा एल एच एस इक्वल होतात. म्हणजे अँगल ए बी सी इक्वल टू अँगल एफ डी, म्हणजे फ्रॉम 1 and 2 अँगल ए बी सी इक्वल टू अँगल एफ डी ई, आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. नेक्स्ट क्वेश्चन 4/17. फिगर ड्रॉ केलेली आहे. क्वेश्चन मी रीड करतो. इन फिगर साइड ऑफ अँगल पी क्यू आर अँड अँगल एक्स वाय झेड आर पॅरलल टू इच अदर. प्रूव्ह दॅट अँगल पी क्यू आर कॉन्ग्रंट अँगल एक्स वाय झेड. ही फिगर ड्रॉ केलेली आहे आणि यामध्ये तुम्हाला अँगल पी क्यू आर आणि अँगल एक्स वाय झेड यांच्या साईड पॅरलल त्यांनी दिलेले आहे. म्हणजे वाय झेड रे वाय झेड पॅरलल रे क्यू आर, रे वाय एक्स पॅरलल रे क्यू पी हे तुम्हाला दिले आणि तुम्हाला विचारलं आहे अँगल पी क्यू आर कॉन्ग्रंट अँगल एक्स वाय झेड, म्हणजे हे दोन अँगल जे आहेत हे दोन अँगल तुम्हाला कॉन्ग्रंट त्यांनी दाखवायला सांगितले. याच्यासाठी मी आता कन्स्ट्रक्शन करणार आहे. ड्रॉ लाईन वाय झेड हा तुमचा रे आहे, त्याची मी लाईन बनवणार आहे. म्हणजे ड्रॉ लाईन वाय झेड विच इंटरसेक्ट रे क्यू पी, जी रे क्यू पीला इंटरसेक्ट करते ॲट अ पॉईंट एम. आणि कोणत्या पॉईंटमध्ये ती इंटरसेक्ट करते तर एममध्ये. आणि मग आता देणार आपण त्याचा प्रूफ म्हणजे आन्सर. रे वाय झेड पॅरलल रे क्यू आर
वाय झेड आणि क्यू आर हे पॅरलल तुम्हाला क्वेश्चनमध्ये त्यांनी दिलेले आहेत गिवन. आता रे वाय झेड म्हणजेच लाईन एम झेड, कारण वाय झेड ह्या रेवरच ही लाईन एम झेड येते. रे पॅरलल आहे म्हणजे ही लाईन पॅरलल झाली. देअरफॉर लाईन एम झेड पॅरलल रे क्यू बी रे क्यू आर. लाईन एम झेड पॅरलल रे क्यू आर अँड रे क्यू पी इज देअर ट्रान्सव्हर्सल, आणि ही क्यू पी आपण त्यांची ट्रान्सव्हर्सल मानलेली आहे. देअरफॉर अँगल पी एम वाय हा अँगल कॉन्ग्रंट अँगल पी क्यू आर. हे टू अँगल कॉन्ग्रंट होणार आहे कारण हे करस्पॉन्डिंग अँगल आहे. ह्या पॅरलल लाईन ही ट्रान्सव्हर्सल, तर हे झाले करस्पॉन्डिंग अँगल. याला आपण रिझन देणार करस्पॉन्डिंग अँगल्स थिअरम. टू पॅरलल लाईनला ही लाईन इंटरसेक्ट करते तर हे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट होतात, त्याला आपण म्हणतो करस्पॉन्डिंग अँगल थिअरम. म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल थिअरमने हे अँगल कॉन्ग्रंट झाले, इक्वल झाले. म्हणजे अँगल पी एम वाय इक्वल टू अँगल पी क्यू आर. सेम रिपीट अँगल वाय एक्स पॅरलल रे वाय एक्स पॅरलल रे क्यू पी आणि त्यांची आपण ही लाईन आता एम झेड ट्रान्सव्हर्सल मानणार आहोत. हा रे पॅरलल आणि ही ट्रान्सव्हर्सल मानली तर हे अँगल तुम्हाला मिळणार आहे करस्पॉन्डिंग अँगल. म्हणजे रे वाय एक्स पॅरलल रे क्यू पी अँड लाईन एम झेड इज देअर ट्रान्सव्हर्सल. देअरफॉर अँगल पी एम वाय इक्वल टू अँगल एक्स वाय झेड. हे झालं तुमचं सेकंड स्टेटमेंट. याला रिझन आलं तुमचं हे पण करस्पॉन्डिंग अँगल होतात. करस्पॉन्डिंग अँगल्स थिअरम फ्रॉम 1 and 2. आता 1 आणि 2चा जर आपण विचार केला तर अँगल पी एम वाय आणि इथे पण अँगल पी एम वाय आहे. म्हणजे हा पार्ट तुमचा इक्वल आहे. म्हणजे हे स्टेटमेंट आणि हे स्टेटमेंट याच्या तुमच्या एल एच एस इक्वल आहेत. जर एल एच एस इक्वल झाल्या तर आर एच एस इक्वल होणार आहे. म्हणजे फ्रॉम 1 and 2 अँगल पी क्यू आर इक्वल टू अँगल एक्स वाय झेड. म्हणजे अँगल पी क्यू आर आणि अँगल एक्स वाय झेडचं मेजर मात्र सेम आहे. म्हणजे अँगलचं मेजर सेम आहे याचा अर्थ अँगल कॉन्ग्रंट आहे. देअरफॉर अँगल पी क्यू आर कॉन्ग्रंट अँगल एक्स वाय झेड. आणि आपल्याला प्रूव्ह करायचं होतं अँगल पी क्यू आर कॉन्ग्रंट अँगल एक्स वाय झेड, आणि अशा प्रकारे आपल्याला ते प्रूव्ह करता येतं.